तुम्ही एकदा जर असे मोमो करून खाल्लात ना, बाहेरचे मोमोज विसराल. तर घेणार आहे कोबी, शिमला मिरची, गाजर आणि त्यांचं सगळ्यांचं पाणी काढून घेणार आहे. तर मी करणार आहे आपल्याला एका पॅनमध्ये आलं लसूणची पेस्ट आणि मीठ घालणार आहे आणि सगळं व्हेजिटेबल हे करून घेणार, फ्राय करून घेणार आहे त्याच्यामध्ये. तर फ्राय करून झाल्यानंतर त्यात मी घालणार आहे मॅगी मसाला आणि ऑरिगॅनो, चिली फ्लेक्स आणि मग घालणार आहे पनीर आणि फ्राय करून घेणार आहे त्याला. आणि झाल्यानंतर मग घेणार आहे मी पीठ मळायला. 2 वाटी पीठ घेतलेलं, तेल घातलेलं आहे आणि मीठ घालून तो पीठ मळून घेणार आहे. तर त्याला रेस्ट करायला ठेवणार आहे 10 मिनटं. रेस्ट झाल्यानंतर एका ह्याच्यावर मी मोठा चपातीसारखा आकार करून घेते आणि छोटे छोटे पाकळ्या करून घेणार आणि त्यात मोमोचा शेप देणार आहे. तुम्हाला जसे आवडतील तसे तुम्ही मोमोचा शेप द्या. एकदा नक्की बनवून बघा. अशाच नवनवीन रेसिपीसाठी मला सबस्क्राईब करा. आणि स्टीम करायला ठेवणार आहे आणि 15 मिनटापर्यंत स्टीम द्यायचं आहे. आणि स्टीम करून झाल्यानंतर